बुलढाणा जिल्ह्यातील महत्त्वाकांक्षी आणि हजारो कोटी रुपयांनी तयार होणाऱ्या जिगाव प्रकल्प बाधितांना योग्य मोबदला मिळालेला नसल्याची ओरड आहे। यामध्ये आज बुधवारी नांदुरा तालुक्यातील इसापूर येथील 70 वर्षीय शेतकरी पांडुरंग ओंकार साबे यांनी शेतात असलेल्या फळझाडाप्रमाणे मोबदला मिळाला नसल्याची ओरड करीत अंगावर पेट्रोल टाकून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला। दरम्यान शेगाव पोलिसांनी शेतकऱ्याकडील पेट्रोलची बॉटल हिसकल्याने पुढील अनर्थ टळला। शेतीचे संरक्षण करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी त्यावेळेस आपल्याला पैशाची मागणी केली होती व आपण ती पूर्ण न केल्याने आपल्याला शेतीचा मोबदला कमी देण्यात आला असा थेट आरोप शेतकऱ्याने केला आहे। दरम्यान वाहन प्रकल्प विभागाचे अधिकाऱ्यांनी सदर मोजमाप व मोबदला निश्चित करण्याचा अधिकार आपल्याला नसल्याबाबतचे लेखी पत्र दिल्यानंतर सदर शेतकऱ्याने आपला पवित्र बदलला। आजपर्यंत मी 2004 महिन्याच्या अगोदर मी उपोषण केलं होतं आणि मला माझ्या शेतात काही झाडं हे बोरवेल आणि काही पाईपलाईन जे काही सत्य होती ते संयुक्त मोजणीत न घेतल्यामुळे माझी तक्रार चालू आहे आणि यांनी मला 2 लाख रुपयाची मागणी केली होती। मी त्यांना पैसे दिले नाही म्हणून यांनी मला वंचित ठेवलेलं आहे। आपल्या कुठली शेती कुठल्या शिवारामध्ये आहे? इसापूर शिवारात, नांदुरा तालुका इसापूर शिवारात शेती माझी आहे। माझ्याकडे 3 एकर शेती आहे। 3 एकर शेतीमध्ये काही सर्व असल्यावरही यांनी काही घेतलेलं नाही, म्हणून आता मी किती दिवस तरी यांच्याशी भांडणार आणि पत्रव्यवहार करून राहिलो तरी मला उत्तर मिळालं नाही आणि मला न्याय मिळाला नाही, म्हणून मी आत्मदहन करीत आहे। आणि मागितले होते पैसे भरणे साहेब आणि वंजारी साहेब यांनी पैशाची मागणी केली होती शेतात बाजूनं जाऊन। मग मी त्यांना सांगितलं की बाबा माझ्या इकडे नाही आहे, काही ना काही सवलत देसान तर थोड्या वेळात काहीतरी मी थोडेफार तरी देईल, पण ते म्हणत नाही आज किंवा उद्या या 2 दिवसात पैसे देत असले तर माझ्याकडे या, नाही तर आम्ही काय करायचं ते नंतर करू। आता तुमची काय मागणी आहे? आता माझ्या शेतात सगळं काही आहे, हे जे मारले नोंदी घेण्यात यावी म्हणून मला समाधान होईल किंवा काहीतरी माझ्या घराचा उदरनिर्वाह होईल, म्हणून मी यांना मागणी हेच करतो वारंवार की बा माझ्या शेतात काही असून ते घेतलेलं पाहिजे आणि माझ्या मनाची समाधानी व्हायला पाहिजे। आता तुमची बैठक झाली, काय त्याच्यात काय तोडगा निघाला? आता यांनी सांगितले बा आम्ही पत्र देतो, पत्र दिल्यानंतर हे काय होतील ते कलेक्टर साहेबाकडे पाठवतो। मग आता कलेक्टर साहेबांनी पत्र कधी काढण्याचं कधी न्याय द्यायचा हे आता आम्हाला काय समजणार आहे। मग आम्ही आता यांच्यावर किती दिवस तरी भांडणार, किती दिवस तरी थांबणार। मी आता कंटाळून गेलेला आहे, नाहीतरी माझी शेती डुबलेली आहे, मला काही मिळणारच नाही, माझं घर वंचित राहिलेलं आहे आणि पुढचा प्रश्न असा की बा उदरनिर्वाह कोण्या तऱ्हेनं करणार, म्हणून मी आत्महत्या करायचा तयारीतच आहे आणि आत्महत्या करणार म्हणजे करणार। कायद्याला जबाबदार कोण आहे? कायद्याला जबाबदार म्हणजे प्रशासनच राहील आणि भरणे साहेब आणि वंजारी साहेब आणि एमाजी साहेब हे 3 साहेब संयुक्त मोजणीला होते, म्हणून हेच जबाबदार राहतील अशी माझी विनंती याच्याकडे असून आणि मी आत्महत्या करणार म्हणजे करणार।